तर वर चालले आता मी वरून पूर्ण हा कलरचं त्याचं काम चालू होतं. तर चला तुम्हाला दाखवते. पूर्ण कलरच कलर झाला पायऱ्यांवर वगैरे आपण दाखवते. चौकट पसारा पडला आहे. वर सोलरचं वगैरे काम चालू आहे. तर पाहू शकता हे सगळ्या कलरच्या बादल्या आणते. पसाराच पसारा आहे. काही कपडे वगैरे धुवून टाकले, काल धुतले, परवा धुतले. आणि हा आपला इथला बेडरूम आहे. तर पाहू शकतायत हा बेडरूम. इकडे जो आहे तर हा हॉल आहे इकडच्या साईडला. आणि इकडे जे आहे तर किचन आहे. हे टॉयलेट बाथरूम. तर याचा कलर वगैरे झाला आहे देऊ. तर आवरायचं काम चालू आहे, त्याच्यामुळे काही 2-3 दिवसापासून हिडे वगैरे माझे आले नाही. तर हे पाहू शकतायत आपली इथं झाड लावलेली आहे. थोडेसे गुलाब वगैरे भरपूर झाडं होते, सगळे जळून गेले, अर्धेच राहिले. तर चला आता वर जाऊ आपण. इथं थोडीशी ज्वारी टाकली वाळायला. तिला थोडे किडे झाले होते. आणि घरून हरभऱ्याची भाजी आणली होती, मम्मीच्या तिकडे गेले होते मी. तर वाळायला घातली आज परत. तर पाहू शकतायत आपला इथं झुला आहे. इथं कलर दिला आहे बघा. इथं चूल आहे आपली. ही छत्री फिट करायची बाकी आहे अजून. आणि चूल घातली आहे इथं, ठेवली म्हणजे असं काही पापड वगैरे करायची वेळ आली तर. आणि इथं पण थोडे झाडं लावलेले आहे अजून. आपल्याला इथं झाडं लावायची आहे. होऊ शकतायत हे झाडं लावण्यासाठी केलेलं आहे. आणि ह्या साईडला पण झाडं लावण्यासाठीच केलं आहे. इटा ठेवल्या इथं मी. तर साफसफाई झाली अर्धी, काही करायची बाकी आहे. आणि इकडं छोट्या छोट्या अशा कुंड्या ठेवल्या. भरपूर झाडं होते पण काम चालू असल्यामुळं अर्धे झाडं जळून गेले. आणि इकडं सोलरचं काम चालू आहे. ते आले नाही वाटतं आज साफ म्हणजे करण्यासाठी. 2 दिवसापासून चालू आहे. आता येतील थोड्या वेळाने. आज तर थोडंसंच काम बाकी आहे. तर ते दुसरं काम काही त्यांचं असं ते करून येणार आहेत म्हणे इकडं. तर आपला हा झुला आहे. तर पाहू शकताय झुला. आणि ज्येष्ठ इथं झुल्यापाशीच आपली चूल पण केलेली आहे. इकडं बिल्डिंगचं काम वगैरे चालू आहे आमच्या इथं शेजारी पाजारी. म्हणजे शेजारी पाजारी म्हणजे शेजारी. आणि पाहू शकतात हिरवंगार झाड झालं आहे. मस्त पालवी आली झाडाला. तर चला दाखवते तुम्हाला खालचे झाडं. इथून पाहू शकतात किती हिरवेगार झाडे दिसत आहेत. गुढीपाडव्यानंतर खूप झाडाला नवीन पालवी खूप छान येते हिरवीगार उन्हाळ्यामध्ये नवीन वर्षाची. तर पाहू शकतात आपले हे फुलं खूप छान आले. तर हे आपला गालंदा आहे. किती सुंदर फुलं आहे बघा. कारण हे फुलं आहे ना, हे तुळशी. आणि हे जे झाड आहे ना, हेच आहे बघा. ड्रॅगन फ्रूटचं लावलं होतं मी. मावशीने दिलं होतं तिथून शेतामधून. तर बरेचसे आणले होते मी त्या फांद्याच्या बागेतून तोडून. तर आलं आहे ते, पण आता कामामुळे पाणी मागं पुढं व्हायचं तर भेटत नव्हतं. गुलाबी भरपूर होते, जळून गेले. पण आता मी ज्यावेळेस आता कारण म्हणजे नवीन झाडं आणणार आहे तर ते पण तुमच्याशी शेअर करणार आहे. तर पाहू शकतात किती सुंदर असे फुलं आलेत. तर असे फुलं एकदम मस्त गोजिरवाणी वाटतात फुलं. आणि हा पाहू शकतात पूर्ण पसाराच पसारा. आवरत आले आहेत पसारा.
तर पाहू शकतायत आपलं इथं चालू आहे सोलर वगैरे बसवण्याचं काम. आणि पाहू शकतायत हा राडा, कारण 2-3 दिवस झाले माझे काही व्हिडिओ वगैरे येत नाही आहे. कारण हे पाहू शकतायत तुम्ही काय चाललंय, हे पाहू शकतायत पूर्ण राडा आहे इथं, पूर्ण पसारा झालेला आहे. आणि हे पाहू शकतायत हे काम वगैरे चालू आहे, कलर वगैरे झाला आहे दरवाजाचा. तर पाहू शकतायत, मी तुम्हाला दाखवते, कारण पूर्ण पसारा आहे. आज तर कमी झाला, नाही तर खूपच पसारा होता. हा बाहेर पाहू शकतायत, इकडं पण खूप पसारा झाला आहे. तर पाहू शकतायत पसारा, ह्या पसाऱ्याची कमीच नाही, जागजागी पसारा पडा आहे. आवरायला खूप चाललं आहे, आवरायचं काम चालू आहे. हा इकडं पण पाहू शकतायत, आज तर कमी झाला आहे थोडा, नाही तर रोज काल तर भरपूर होता कलर वगैरे दिल्यामुळं. तर पाहू शकतायत पूर्ण असं काही साफसफाई झाली आहे, काही साफसफाई बाकी आहे अजून. तर पाहू शकताय देवाकडं पण किती पसारा आहे. आज हनुमान जयंती पण आहे. तर चला मग जय श्रीराम बोल, मोठ्याने बोल. जय श्रीराम. शाळेत गेलता का? लय हुशार आहे बरं का शंभू तू. कर बरं. हा, हनुमान जयंतीच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा. तर पाहू शकतायत आमच्या इथं एक छोटंसं बाळ आहे, कसं हनुमान झालेला आहे. तर मस्त शिपटी गदा आणि किती क्यूट, खूप छान दिसत आहे. तर पाहू शकतात. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. तर पाहू शकतायत किती सुंदर आमचा हनुमान सजलेला आहे.